निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरूच असते। गेल्या काही महिन्यांपासून उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत। असेच काहीसे रोहा तालुक्यात पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की पक्षाने उमेदवार दिले, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला। पक्ष एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेल्यानंतर रोहेकर जनता त्यांना त्यांची जागा 100% दाखवेल असे सांगत रोह्यात चालणारा विकास सर्वांनी अनुभवला असल्याने विजय निश्चित आहे। निवडणुकीचा कौल एखादी पाहायला मिळेल। रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे 21 जागा निवडून येतील असा ठाम विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। वातावरणामध्ये दीर्घकाळ 2 पिढीचं आपलं राहिलं कालावधीमध्ये असंच अशा पद्धतीचं सुरू राहील। मला विश्वास आहे की त्यांच्या आजच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयाने निवडणुकीच्या या संबंध कालावधीमध्ये पक्षाला निवडणूक प्रचाराला मोठ्या प्रमाणावरती बैठकी आली आणि त्याबद्दलचा आनंद मी काही पाहिजे आणि पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आता माझी पत्रकार परिषद सुरू झाली, मला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्याला काय अधिक प्रश्न विचारायचे असतील, संवाद करायचा असेल तर नेहमीच्या शैलीत मोठेपणाने आपण करावा अशी आपल्याला विनंती करत असतो। पद्धतीने 85 सालापासून राजकारणात आल्यापासून तालुक्याचं नेतृत्व करायला मला संधी मिळाली। त्यावेळेला तटकरे साहेबांच्या अनेक वरिष्ठ नेतेसुद्धा त्यावेळेला राजकारणामध्ये आवाज होते। तालुके साहेब असतील, बाबासाहेब टक्के असतील, जिनाबाई असतील, ताईसाहेब बशेट असतील, गजेंद्र मुसाळकर असतील, आमच्यावर टोके असतील, मात्र कविते असतील, टोटे असतील, पुढे मास्तर अनेक बुजुर्ग त्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षामध्ये सक्रिय होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करत आम्ही योग्य त्या निर्णय नंतरच्या कालावधीमध्ये घेतला। आता 9 वर्षाच्या कालावधीच्या नंतर निवडणुका होत्या, 2016ला झाल्या आणि 16च्या नंतर 25 झालं, म्हणजे 9 वर्षाचा कालावधी। अनिकेत आदिती शहरामध्ये तसं 2004पासून सक्रिय आहेत, पण 2009च्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीपासून अनिकेतनी पूर्णपणे रोहा शहराची जबाबदारी घेतली। आदिती त्यावेळेला तळ्यामध्ये वगैरे फिरत होती आणि मी सोबतच शिवत बसा त्यावेळेला फिरत होते। त्यामुळे या शहरातल्या केवळ राजकीय नव्हे तर या शहरातल्या सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक कामाच्यामध्ये नेहमीच अनिकेत त्या ठिकाणी सक्रिय राहिला। उमेदवारांच्या निवडीच्या वतीमध्ये मी मोठेपणाने आपल्याला सांगेन की माझा समाज सर्वांशीच असतो, मी सर्वांशी चर्चा करत असतो। प्रभागातले माझे सर्व प्रमुख सहकारी यांच्याशी सुद्धा विचारविनिमय करत असतो। इच्छुक उमेदवारांच्या जवळसुद्धा माझाही समाज आहे, अनिकेतचाही आहे, अनिकेतचा सुद्धा त्या ठिकाणी आहे, पक्षाचा आमचं सर्वांचाच त्या ठिकाणी आहे। आता जे उमेदवार निवडलेले ते पक्षाने निवडले, त्याचा अर्थ ज्यांना न्याय देऊ शकलो नाही ते पण पक्षाचे प्रमुख आहेत। ते इथे BRCT आहे, अनेकांची नावं घेता येतील की ज्यांनी हा पक्षाचा निर्णय, शिर्के आहेत, प्रांजली, त्याच्यानंतर असे खूप सगळे सहकारी आहेत, पायगुडे आहेत, असे सगळे सहकारी आहेत की ज्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला। आता जालिंदर आहे, सगळ्यांनी स्वीकारला आणि त्याच्यामुळे पक्ष ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि रोह्याचा सतत चालणारा विकास सर्वांनी अनुभवलेला असल्यामुळे प्रत्येकाला विश्वास आहे की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सामावून घेतलं जाईल। आम्ही या पद्धतीने या निवडणुकीला आम्ही सामोरं घेतलं। यांची नाराजी या विषयावर निश्चित आहे। आपल्यापैकी सर्वांनाच प्रत्येकाचा पूर्व इतिहास माहिती आहे। पूर्व इतिहास कशामध्ये होता, कोणाला काय पद्धतीने कुठल्या स्थानावर नेलं हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। त्याच्यामुळे एखादा निर्णय कोणी घेतला असेल तर त्याच्यामध्ये मला हरकत वाटण्याचं काही कारण नाही। निवडणुकीतला कौल आपल्याला पाहायला मिळेल, निवडणुकीतला कौल इतका एखादी पाहायला मिळेल की पक्षाच्या विचारसरणीपासून दूर गेलेल्यांना रोहेकर जनता त्यांची जागा 100% दाखवते। आपली माहिती अपुरी आहे। महाड, शिवर्धन, पेठ या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे। रोह्यामध्ये सुद्धा युती व्हावी असा प्रयत्न शेवटपर्यंत अनिकेतनी माझ्या स्तरावरती गेला। माझ्या स्तरावरती ज्यावेळेला चर्चा करायची होती त्याला माझ्याकडनं सुद्धा या वतीमध्ये बोललं गेलं, पण आम्ही चर्चा करण्याचे पुन्हा अधिकार अनिकेतला दिले। त्यांनी योग्य मार्ग सांगितला होता, पण कोणातरी एकाच्या अट्टासामुळेच
ती युती त्या ठिकाणी झाली नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याला त्याच्यातल्या पूर्णपणाची माहिती नक्की त्या ठिकाणी आहे. त्यांची रिक्वायरमेंट वरिष्ठ नेते दिलेल्या होत्या. कोणाकडे एका व्यक्तीच्या अट्टासामुळे रिक्वायरमेंट जास्त होते त्यांच्या लागत असतं. तसं लोकसभेला विधानसभेला आम्ही वास्तवतेचं भान ठेवलं. तसंच तालुका स्तरावरती शहराच्या स्तरावरती यावेळेला संबंध युती होत असते. पण तरीसुद्धा सोबत असावे याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न निकेतनी नक्की त्या ठिकाणी केले. पण भारतीय जनता पक्षाने आमच्यात या विषयावरती काही कटुता असं मला वाटत नाही. शेवटी निवडणुकीमध्ये काय प्रश्न उद्भवत असतात प्रचाराच्या माध्यमातून स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्णपणाचं ध्येय राहणार 20 जागा नगराध्यक्षाची 21 जागा निवडणार. या पूर्ण ताकदीने आणि जिद्दीने पक्ष या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरले. लहानपणापासूनच बघायचं आता हा बदलला किंवा बदलतोय हे रोहित सांगतो. यापेक्षा मी आधी काय बदलतो मी पण 70 71 व्हायत होतो. त्याच्या अगोदरपासून व्हायत अनेक वेळेला वडील 85 जॉबमध्ये होते त्यावेळेला लहान होते एकदम. त्यानंतर अनेक वेळेला मी आले त्यामुळे रोहा बदलतोय बदलला आहे आणखीन काय आहे. रोहेकर शून्य आहेत विचारवंत आहे त्यांना त्याची पूर्णपणाची माहिती आहे. आपण पण रोह्यातले सगळे पत्रकार आहात. आपण सुद्धा रोहा आणि रोहे शहरचं बदलतं स्वरूप दीर्घकाळ अनुभवलेलं आहे. आणि ते अनुभवत असताना एक वैचारिक संस्कृती जी आयुष्यामध्ये मी पाळली ती टीका जरूर झाली असेल. मी त्या टीकेला कधीही टीका खूप खालच्या स्तरावरती झाली. मी कधी त्या टीकेला माझा स्तर माझी एक वैचारिक संस्कृती आहे. त्या संस्कृतीच्या पलीकडे जाऊन मी टीकाकारांना कधी बोललो नाही. एक राजकीय विचारसरणी सिद्धांत त्या बाबतीमध्ये जरूर पण त्या पातळीवरतीच माझ्याकडनं भाषण करत असेल. आता अलीकडच्या कालावधीमध्ये ते सगळं सोडूनच बोलण्याची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे ते बोललं जात असतं. पण पब्लिक जाणते असं हा काय बदलू शकतो हे रोहेकरांनी गेल्या 20 वर्षात अनुभवलेलं असल्यामुळे मी जगभर फिरतो. देशभरामध्ये मला फिरण्याची संधी आज अमित बहिणी विडुलेबाई स्थानिक कमिटी चेअरमन करून दिली. पक्षाचा मी अध्यक्ष आहे त्यामुळे राज्यात देशाच्या बाहेर मी फिरत असतो. जे मूळ चांगलं असेल ते माझ्या रोह्यात यावं असा मी प्रयत्न कुणीही मागणी नसताना मी केलेला आहे. नमा पक्षांना 30 तारखेला आपण ऐकत नाही त्याच्या अगोदर अधिक अनिकेत करतीलच. कारण आम्हाला एका विशिष्ट एक तर खरं आहे पूज्य डॉक्टर छत्रे आठवले श्री देशमुख यांनी जगभरामध्ये रोह्याचं नाव नेलं. तो कालखंड 50-60 वर्षापूर्वीचा होता. त्यावेळेला जग आणि आपल्या सगळ्या परिस्थिती त्या परिस्थितीनुसार त्यांनी त्यांच्या प्रचंड इच्छाशक्तीतून किंवा त्यांच्या कर्तृत्वातून रोह्याचं नाव तुम्ही नेलेलंच आहे. आता रोहा आपण जे म्हणतात त्या पद्धतीने उद्याच्या 25 वर्षामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कसं असेल. 16ला निवडणुकीला गेलो त्यावेळेला कसं होतं त्याला मी काय बोललो त्याची पूर्तता काय झाली. पूर्तता केवळ झाली नाही तर पूर्तता ज्या वेळेला बोललो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक 2 पावलं पुढे गेली. त्याच्यामुळे रोहेकरांना विश्वास आहे. त्यामुळे वचननामा आणि जाहीरनामा त्यापेक्षा कृती रोहेकरांनी अनुभवलेलं असल्यामुळे टीका टिप्पणी आता परकोटीला गेली. कारण शेवटी राज्याचा महायुतीमध्ये समन्वय राहावा याच्यासाठी जे काही महत्त्वाचे त्या ठिकाणी आहेत त्यातला मी एक आहे. त्यामुळे माझ्या व्यक्तिगत टीका टिप्पणीची दखल कोणी कशी घ्यावी किंवा कोणतरी करावं म्हटलं की भाजपमध्ये चालणार म्हणजे भाजपबद्दलच्या ह्यांच्या भावना काय. भाजपच्या आश्रयाखाली वाढणारी माणसं ज्यावेळेला मी भाजपमध्ये जाणार असे अभय उद्भवताना जणू काय मी काहीतरी फार मोठं करतोय पाप असंच त्यांच्या बोलण्याचा अर्थ जेवढं करणार तो भाजप नेतृत्व फार ताकदीचं आहे. त्यांना सगळं कळतं. ज्याला जे बोलत असेल ते बोलून ठेवते. त्याला जेवढा आनंद मिळत असेल ते घेऊ दे त्यांना. मला काय फरक पडतो. जोडलं जात असताना एक जण मुंबईला जोडले गेले काही शब्द का द्यायला. कारण शेवटी प्रत्येक गोष्टीचा विचार योग्य वेळेला पक्ष त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे त्याच्यात काय वेगळं वाटतं तर काही कारण नाही. आणि आपणही काय वाटून घेऊ नये. तुम्ही रोहेकर आहात त्याच्यामुळे थोडंसं बाजूला ठेवून तुम्ही रोहेकर म्हणून त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करा एक. आणि अनिकेत भाईंनी काल सांगितलं आहे अलिबाग शहरामध्ये ज्यांना उमेदवार उभे करता आले नाही त्यांनी काय बोलावं कोणाच्याबद्दल काय
बोलावं कोणाच्याबद्दल. गोवेकर जनता सुद्धा आहे, त्यांना सुनील तटकरे माहिती आहे आणि जे येऊन बोलतात त्यांनाही माहिती आहे काय ते. आता किती उमेदवार कसे काय महिला म्हणते, पण मी काय बोलू इच्छित नाही, मी घेऊन बोलेल. त्यामुळे त्या बाबतीमध्ये काय मला भाष्य करायचं नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट मौरा वसंत मोरे. दिनांक 17/10/2025 रोजी माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांनी मला शिवसेना महिला गृह शहर प्रमुख म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर साधारण हा महिन्याभराचा प्रवास माझा शिवसेनेसोबत होता. माझा जो पक्षप्रवेश झाला त्यावेळेला मला असं आश्वासन दिलं गेलं की तुला शहर प्रमुख पद आणि नगरपालिकेचं तिकीट या 2 आश्वासनांवर मला पक्षात घेण्यात आलं. पहिलं आश्वासन पूर्ण केलं. दुसरं आश्वासन पूर्ण करताना आमचे गृहाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज शिंदे यांनी पक्षप्रवेश झाल्यानंतर 8 दिवसापासूनच मला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचं पहिलं कारण सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे ते म्हणजे आमची शिवसेनेची मीटिंग लावली गेली. त्याला मला एखादी गोष्ट जी असं वाटलं की नाही आपण तिथे मांडायला पाहिजे ती मांडली. आमची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं, आमच्या मीटिंगमध्ये महिलांनी बोलायची पद्धत नाही, तू आल्यामुळे ही पद्धत पडली. सगळ्यात पहिली मी एक इंडिपेंडेंट महिला आहे, ॲडव्होकेट आहे आणि असं असताना शहर प्रमुख असताना जर का मला तिथे बोलायची संधी नसेल तर ही गोष्ट मला खटकली. ही गोष्ट मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या. त्यानंतर लगेच आपल्या निवडणुका लागल्या. त्यावेळेला सुद्धा दळवी साहेब असतील, गोगावले साहेब असतील यांनी तालुका प्रमुख यांना सांगितलं की तुमची कोर कमिटी होणं गरजेचं आहे. शहरातून आपण जेव्हा उमेदवार देतो तेव्हा कोर कमिटीच्या निदर्शनानुसारच ते व्हायला पाहिजे. परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एकट्याने हा सगळा किल्ला लढवला. आम्हाला कुणालाही विश्वासात घेतलं नाही. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता तालुका प्रमुखांनी मला कॉल केला आणि तुझी सीट तुला सोडावी लागेल का, तर फक्त BJPला ती सीट द्यायची आहे. त्यानंतर साधारण 4 वाजेपर्यंत ह्या सगळ्या वाटाघाटी सुरू होत्या. दळवी साहेबांनी शेवटी फॉर्म भरायच्या दिवशी त्यांना सांगितलं की काही झालं ते आपल्या शहर प्रमुख आहेत, त्यांना जर आपण तिकीट दिलं नाही तर पक्षाची बदनामी होईल, पक्षाचं नाव खराब होईल, तर त्यांना AB फॉर्म दिला गेला पाहिजे. त्यावेळेला त्यांनी मला AB फॉर्म दिला. परंतु त्यानंतर सुद्धा तालुका प्रमुखांनी BJP, शिवसेना यांच्याशी, उद्धव यांच्याशी वाटाघाटी सुरू ठरल्या. ह्याच्यात कुठेही मला, आमच्या आमदारांना, आमचे मंत्री आहेत त्यांना कुणालाही विश्वासात घेतलं नाही. हे मला समजण्याचं कारण असं आहे की फॉर्म मागे घ्यायच्या आदल्या दिवशी म्हणजे 21 तारखेला आपण फॉर्म मागे घ्यायची तारीख होती. 20 तारखेला रात्री आमची सगळ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मंत्री साहेब असतील, आमदार साहेब असतील, मी होते आणि इतर BJPची सगळी लोक होती. त्याला सुद्धा हा विषय चाललेला आणि जी वस्तुस्थिती आहे ती मी मंत्री साहेबांसोबत जेव्हा मांडली तेव्हा ते बोलले की ह्या गोष्टी तुम्ही मला आत्ता सांगता, मला याची कुठलीही कल्पना नव्हती. विषय आता असा आहे की शेवटी माझ्यावर नाईलाज माझ्या पक्षाने दबाव टाकला. मंत्री महोदय आमचे गोगावले साहेब आहेत, त्यांनी त्यावेळेला पत्रकारांना एक बाईट दिली. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की युतीसाठी आमच्या शहर प्रमुख त्याग करत आहेत. तालुका अध्यक्षांनी ती क्लिप सुद्धा बाहेर येऊन दिली नाही. म्हणजे हे एवढं दुर्दैव आहे. मला ह्याच्यातनं एकच सांगायचं आहे की माझ्यासारख्या सक्षम महिलेला फक्त ती नगरपालिकेत जाऊन बसेल आणि आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. तालुका अध्यक्षाला जे काही धोके दिसत होते की ही सक्षमपणे पुढे गेली तर काय होईल, म्हणून त्यांनी हर एक प्रकारे प्रयत्न करून वरिष्ठांना अंधारात ठेवून माझा पत्ता कट केलेला आहे. मी म्हणजे अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आमदारांना, मंत्र्यांना सांगून माझ्यावर दबाव ठेवून मला हा फॉर्म मागे घ्यायला लावलेला आहे. ह्याच्यामध्ये मला अजून एकच सांगायचं आहे, तटकरे साहेब आहेत, अनिकेत भाई असतील, अदितीताई असतील, हे सगळे लोकल आहेत. आमचे जे आमदार आहेत दळवी साहेब किंवा मंत्री गोगावले साहेब यांना रोह्याचा अभ्यास एवढा नाही. म्हणजे नक्कीच ते फार मोठे आहेत. मी लहान तोटी मोठा गाव घेणे जरी चुकीचं असलं तरी ही वस्तुस्थिती लपून राहू शकत नाही की रोह्याचा अभ्यास त्यांचा तेवढा नसल्यामुळे ते तालुका प्रमुखावर कायम अवलंबून असायचे. आणि मी नव्यानेच पक्षात आल्यामुळे मी जे काय सांगेन नक्कीच ते माझ्याकडून आढावा घ्यायचे, पण तालुका प्रमुख वेगळ्या प्रकारे त्यांना माहिती द्यायची आणि म्हणून
आज शिवसेना पक्षाचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे, पण मी नक्कीच म्हणेन ईश्वराची कुठेतरी इच्छा होती की आमचं नातं अबाधित राहावं आणि म्हणून तालुका प्रमुखाला ती सुबुद्धी झाली. मी आता दुर्बुद्धी म्हणणार नाही, कारण मी आता अशा ठिकाणी बसलेले आहे की माझ्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण आहे. नक्कीच साहेब, मला अजून एक गोष्ट अशी सांगायची आहे, तुम्हाला सोडल्यानंतर वाईट तर वाटत होतं. माझ्या आईने मला स्पष्ट सांगितलेलं साहेबांना सोडायचं नाही, पण कुठेतरी आपण एक वेगळ्या दिशेने एक करिअर तयार करू या हिशोबाने केले. महिनाभर तिथे मी बघितलं, एक तर स्त्री म्हणून, महिला म्हणून तिथे अस्तित्व मला तालुका प्रमुखाने शून्य दिलं. मी आमच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल आता काही बोलणार नाही, एवढंच बोलेन त्यांना इथला अभ्यास नाहीये आणि त्यांच्यामुळे त्यांच्या हातून ह्या घटना गोष्टी झालेल्या आहेत. हा अनुभव क्षण घेण्या टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.